कृष्ण त्वदीय पदपंकज पंजराते अद्देव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये प्रभवात पित्ते कंठावरोधन विदु स्मरणं कुतस्त कंठावरोधन विदु स्मरणं कुतस्त असितगिरि समस्यात् कज्जलं सिन्धुपात्रे तरुवरुशाखा लेखने पत्रमुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानीशं पारं न याति तदपि तव गुणानीशं पारं न याति। श्री गोपाल कृष्ण महाराज की। आज आपण पंचावतार महोत्सव या निमित्ताने एकत्रित जमलेलो आहोत। त्यामुळे खऱ्या अर्थानं तर पाचव्या अवताराचा जयघोष होणे गरजेचं आहे। आतापर्यंत 2 अवताराचा जयघोष झाला आणि पंचावतार म्हटल्यावर पाचव्या अवताराचा जयघोष होणे महत्त्वाचे। तर पुनश्च आपण एकदा पाचव्या अवताराचा जयघोष करू। श्री गोपाल कृष्ण महाराज की। श्री दत्तात्रेय महाराज की। श्री चक्रपाणी महाराज की। श्री गोविंद प्रभु महाराज की। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। पाचव्या अवताराचा जयघोष झालेला आहे। आज हा जो पंचावतार आहे त्या पंचावताराचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य मामाजी शास्त्राने अलंकृत अशा शब्दांमुळे यांची वाणी मधुर आहे आणि शिष्यांना देण्याकरिता योग्य अशा शास्त्रज्ञान त्यांच्या जवळ आहे असे गुरुवर्य मामाजी व त्याचप्रमाणे माझ्यापुढे उपस्थित असलेले संवत्सरीतून आलेले परमपूज्य परमादरणीय नितीन अप्पाजी आणि ज्यांचा आज पंचउपकार आहे असे ते सद्भक्त तसेच आश्रमातील साधू संत वासनिक आणि बालगोपालन। कारण आश्रमामध्ये सर्वच राहत असतात मोठ्यापासून लहानपणापर्यंत, म्हणून सर्वांना उपस्थिती झाल्यानंतर त्यांचं आपल्याला अभिनंदन करणं गरजेचं आहे। बंधूंनो, असं म्हणतात की पंचावतार हा जो आहे तर हा परमेश्वराला काही मागण्याकरिता केला जात नाही, तर परमेश्वराला आपल्याला जे काही दिलेलं आहे त्या देण्याचं आपल्याला त्या परमेश्वराला धन्यवाद द्यायचे। ज्या प्रार्थनेमध्ये मागणी असते ती खऱ्या अर्थानं प्रार्थना नसते, तर ज्या प्रार्थनेमध्ये धन्यवाद असतो ती प्रार्थना म्हणजे खऱ्या अर्थानं प्रार्थना। कारण मागणी जर आपण केलं तर परमेश्वराकडे आपण कितीही मागू तरी जीवाची मागणी कधीही संपत नाही। एक मागणी केली नाही की दुसरी मागणी उत्पन्न होतेच, म्हणून ते मागणी कधीही पूर्ण होऊ शकत नाही। परंतु जे परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे त्याचं मात्र आपण धन्यवाद करू शकतो। म्हणून त्या धन्यवादासाठी हा खरा अर्थाने पंचावतार आहे की जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते खूप आहे। कारण आता एका आपल्या पूर्वीचे जे वक्ते त्यांनी सांगितलं कि इतना दिया मेरे सरकार ने मुझे उतनी मेरी औकात नहीं, ये तो कर्म है मेरे दाता का वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं। खऱ्या अर्थाने हे दिलेलं जे आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे। आपल्याजवळ असं काहीच नाही की जे परमेश्वर आपण देऊ शकतो। जे दिलेलं आहे तेच त्याला परत करून त्याचा धन्यवाद आपल्याला मानायचा आहे, त्यासाठी तर पंचावतार आहे। आणि गोपाल कृष्ण महाराज सुद्धा असं म्हणतात की
इष्टां भोगो हियो देवा दास्यन्त यज्ञ भाविता तर दत्तान प्रदा यो भुक्तिस्तेन एवस. म्हणजे आणि पुढचा श्लोक आहे की यज्ञ शिष्टा संतो मुच्यन्ते सर्वपी विषय भुंजते ते त्वं पापा ये पचंतात्मकारः. ते म्हणतात की इष्टां भोगो हियो देवा दास्यन्त यज्ञ भाविता म्हणजे यज्ञाने जे संभावित झालेले देवता आहेत. अन्य राठीने सांगितलं तर जे काही तुम्हाला इष्ट भोगान म्हणजे जे काही इच्छिलेले भोग त्याने तुम्हाला दिले दास्यन्ते ते तुम्ही जर त्यांना नाही देता जर स्वतःच उपभोगले तर त्याला काय म्हणतात, त्यांना स्तेन म्हटलेले गेले म्हणजे की चोर म्हटले गेले. श्रीकृष्ण महाराज हे अवतार म्हणजे कोणाच्या दबावाखाली किंवा प्रेमळ भाषेने बोललेले अवतार नाही, तर ते परखडपणे बोलणारे अवतार आहे. त्यांनी सरळच सांगितले की त्या व्यक्तीला चोर त्यांनी संज्ञा दिली गेलेली आहे. आपण पाहतो की परमेश्वरा जे काही गव्हर्नमेंट आहे, सरकार नियम आहे, ते नियमानुसार घर टॅक्स आपल्याकडून घेत असतात, पाण्याचा टॅक्स घेतात, रोड टॅक्स घेतात. मग परमेश्वराने आपल्याला हे काही देह दिलेला आहे, जे जीवन दिलेलं आहे, तर आपलं कर्तव्य देखील आहे की आपण त्यांना त्याचे काही परतफेड करायला पाहिजे, त्याचं ते टॅक्स चुकवायला पाहिजे. जर तो असं करत नसेल तर श्रीकृष्ण महाराज त्याला चोर म्हणत असतात. कारण जे काही गोष्टी आहेत ते सगळं काही परमेश्वराच्या इच्छेने चालत असतं, नियमाने चालत असतं. तो परमेश्वर नियंता आहे, नियमाच्या बाहेर कधीही चालत नाही. त्याच्या नियमानुसार आपल्याला देखील चालावं लागतं. म्हणून व्यक्तीने जे काही यज्ञशिष्ट सनसत्व म्हणजे की यज्ञातून जे काही म्हणजे आपलं जे काही स्वकष्ट अर्जित धन आहे त्या धनातून उरलेलं म्हणजे आपल्या कुटुंबाचं सर्व पालन करून व्यवस्थित पद्धतीने आणि त्याच्यातला एक भाग असं म्हणतात की ते दान करायला पाहिजे. आणि जो हे दान करतो त्याचं हे दान वाढत जातं. कारण असं म्हणतात की जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जर आपण कोणाला सहभाग केलं तर ते कमी होत नाही, तर ते जास्त वाढत असतं. आपण पाहतो की आपण जर काही दिलं, दुःखामध्ये माणूस असतो तेव्हा तो संकोचित होत असतो आणि आनंदामध्ये माणूस कसा होतो तर विस्तार पावतो, त्याचा विस्तार होत जात असतो. आपण जेव्हा दुःखी असलो की एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन रडत बसतो, असं वाटते की लोकांशी आपला संपर्कच नाही आला पाहिजे असं आपल्याला वाटतं, इतकं आपण संकोचित झालेलं असतो. अतिशय दुःख असेल तर असं वाटतं की मरूनच जावं, जीवनाशी कोणाचाही संबंध आला नाही पाहिजे अशी आपल्या भावना होतात. परंतु ते जेव्हा आपण आनंदित होतो तर मग आपल्याला काय वाटतं की आपण आपल्या मैत्रिणीजवळ जावं, जे आपले स्वकीय असतील त्यांच्याजवळ जावं, त्यांच्यामध्ये तो आनंद वाटावा आणि तो वाटून जास्त वाढवावा आणि वाढतो देखील आपण पाहतो. असं ते नियम आहे की जे तुम्ही देत जाल ते गोष्टी वाढत जातात. कबीर म्हणतात की दोनों हातों से उलीजिए, ज्याप्रमाणे नावेमध्ये पाणी येत असेल तर आपण दोन्ही हाताने ते नावेचं पाणी बाहेर काढतो, त्याचप्रमाणे परमेश्वराकडून आपल्याला जे काही मिळत आहे ते आपण दोन्ही हाताने समर्पण करायला पाहिजे. परंतु जर आपण ते समर्पण न करता ते जर द्वार बंद केलं तर जे काही आपल्याला येण्याचं द्वार आहे ते देखील बंद होऊन जात असतं. आपण बघू की हे खिडकी आहे, ह्या खिडकीतून हवा येत आहे आणि हे हवा जर आपल्याला पाहिजे असेल तर दुसरी खिडकी ओपन करणे गरजेचे असते. कारण इकडून आलेली हवा तिकडे गेली पाहिजे तरच ती हवा परत चालू असते, सतत चालू असते. आनंदाचा प्रवाह आहे हा काही डबक्यासारखा नाही. त्याला जर तुम्ही संकुचित केलं की जे वस्तू आलेली आहे ते मी माझ्याजवळच आणून ठेवतो तर ते तुम्ही तेवढ्याच पुरतं आनंदित राहा. परंतु ते जर प्रवाह चालू राहील, जशा ह्या खिडकीतून वारा इकडच्या खिडकीतून निघून जात नवीन वारा येत आहे, त्याचप्रमाणे जर तुम्ही आनंद देत जाल तर नवीन आनंद परमेश्वराकडून तुम्हाला मिळत जाईल. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून जे काही आपल्याला परमेश्वराने दिलेले आहे ते देत जावं, त्याचपुढे माणसाची प्रगती वाढते. असंच नाही तर निसर्गातील सुद्धा ह्या गोष्टी आहेत की जेव्हा ढग पाण्यानं भरून जातात तर ते वर्षाव करत असतात. ते जर वर्षाव करतील नाही तर रोग होऊन जाईल. त्याचप्रमाणे तुमच्याकडे काही जर आनंद मिळाला
केला नाही तर तो तुम्हाला बोगस होऊन जाईल. म्हणून सांगण्याचं तात्पर्य की सगळ्या गोष्टी जे आलेल्या आहेत आपल्याला परमेश्वराकडून ते तुमच्या निमित्त करून तो पुढे तुम्हाला निमित्त करतो, हीच महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही देखील पुढच्याला निमित्त करून ते प्रवाह चालू ठेवायला पाहिजे. एक गोष्ट अशी आहे की काही व्यक्ती असे असतात की फक्त शब्दाने गोष्टी करत असतात, करण्याचं काही नाही. एक कंजूस होता, त्याची खूप ख्याती होती. तर त्याची ख्याती ऐकून दुसऱ्या गावातला एक कंजूस होता, तो त्याला पाहला की हा माझ्यापेक्षा किती पटीने कंजूस आहे. तर मग तो गेला त्याच्या घरी. तर तो काही निमित्ताने बाहेरच्या गावाला गेलेला होता. मग त्याचा मुलगा होता. तर म्हणे तुझे वडील कुठे गेले? तर म्हणे ते काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेले. बर, तर म्हणे तुझ्या वडिलांसाठी मी काहीतरी भेट आणलेली आहे. तर त्याने काय केलं होतं की हे म्हणे तुझ्या वडिलांसाठी आंबे आणले होते. तर त्या व्यक्तीने काय केलं, त्याला आंबे दिले. आंबे कसे दिले? फक्त आकार काढून. मग कागदावरती आकार काढून ते आंबे दिले. मग पोरगा होता, त्या पोरानं म्हटलं कसं आहे म्हणे, तुम्ही आम्हाला दिलं तर आमचे कर्तव्य तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे. तर म्हणे तुम्हाला आम्ही आंबे देतो. तर त्याने छोटे छोटे आंबे दिले आणि तो निघून गेला. मग त्याचा बाप घरी आला आणि त्याने विचारलं म्हणे तुमच्या भेटीसाठी कोणतरी बाहेर गावचा व्यक्ती आलेला होता आणि त्याने तुम्हाला आंबे दिले. तर म्हणे मग तू काय केलं? तर म्हणे मी सुद्धा त्याला आंबे दिले. म्हणे अरे म्हणे मूर्खा, तू त्याला कसं काय आंबे दिले? तर तो म्हणतो त्याने मला कागदावरती आंबे आकारून दिले होते, परंतु मी तर त्याला हवेमध्ये आकारून आंबे दिले होते. सांगायचं तात्पर्य की त्या मुलाचा बाप होता तो कंजूस होताच होता, पण तो मुलगा त्याच्याही पटीने कंजूस होता. आकार फक्त हवेमध्ये काढून दिले. त्या पुढच्या व्यक्तीने कागद तरी थोडं म्हणजे कागद उपयोगी लावलेला होता आणि ह्या व्यक्तीने कागदही उपयोगी लावता अशा प्रकारे दान दिले. तर अशा प्रकारे दान उपयोगी नाही. परमेश्वराला दान कसं पाहिजे? तर त्या परमेश्वराला दान तुमच्या भावाचं लागत असतं आणि जे काही तुमच्याकडे पदार्थ असतील त्या पदार्थ जितके असतील तेवढ्यात परमेश्वर संतुष्ट होतो. गदोनायकाने पूजा केली कारण ते भांडारी होते, त्यांच्याकडे भरपूर द्रव्य होतं म्हणून त्यांनी त्यांच्या प्रकारे पूजन केलं. आणि घटोबासांनी स्वामींना फक्त दूध देऊन संतुष्ट केलं. म्हणजे परमेश्वर हा पदार्थाचा भुकेला नाही तर भावाचा भुकेला आहे. गदोनायक म्हणतात की जी जी माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे त्याच्यानं मला परमेश्वर होईल का? तर परमेश्वर म्हणतात स्वामी की नाही, हे राजे लोक काही भेड आहेत, यांना परमेश्वराची काही इच्छा नाही. परंतु संपत्तीने परमेश्वर मिळत नाही, तर परमेश्वर हा भावाने मिळत असतो. संपत्तीने मिळवण्यासाठी सत्यभामीने सुद्धा प्रयत्न केलेला होता. एक वेळचा प्रसंग आहे की